Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. एक नगरपालिका याची लायकी नाही आमची. तुम्ही दोन्ही बाजूनं म्हणता. तुम्ही म्हणता की निष्ठा, मग आम्ही निष्ठेनं आलो तुमच्यासमोर तर तुम्ही आम्हाला स्वीकारलं का? आहे तुम्ही माहिती घ्या. जर नाही जर असं आढळलं तर बिलकुल मला ठोका. 2022 नंतरची राज्यातली सगळी स्थित्यंतरं आणि त्यानंतर त्यांनी घेतलेली भूमिका, आज ज्यावेळी राज्यात कोणत्याही निवडणुका नाहीत, काहीच इश्यू नाही, तरीसुद्धा अशी काही कारणं दिसतात. निष्ठेबद्दल तुम्ही प्रश्न विचारला होता. मला निष्ठेचा विषय तुम्ही सांगतो. ज्यावेळेस आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवल्या त्यावेळेस आम्ही निष्ठावंतच होतो ना सगळे. आमचे जे कार्यकर्ते निवडणूक लढवतो ते विचारी निष्ठावंत होते. मग का पराभव झाला त्यांचा सगळ्यांचा? नाही ह्या प्रश्नाचं उत्तर मला जनतेकडनं पण अपेक्षित आहे ना, की बाबा इतक्या सगळ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये एकही नगरपालिका आमची निष्ठावंत लोकांची येऊ शकत नाही, एकही आमची पंचायत समिती निष्ठावंत लोकांची येऊ शकत नाही. जिल्हा परिषदची आमची अशी वाताहत होते. काय कारण आहे? आम्ही काम करत नाहीत का? हा प्रश्न आहे माझ्या मनातला. दुःख आहे, मला वेदना आहेत त्याच्या. काय नेमकं आमच्यात कमी काय होतं? फक्त सत्ताच नव्हती ना. तुम्ही दोन्ही बाजूनं म्हणता. तुम्ही म्हणता की निष्ठा, मग आम्ही निष्ठेनं आलो तुमच्यासमोर तर तुम्ही आम्हाला स्वीकारलं का? नाही ना स्वीकारलं तुम्ही. एक नगरपालिका याची लायकी नाही आमची. एक पंचायत समिती याची लायकी नाही आमची. मग त्यावेळेस आम्ही कोण होतो? नाही, मी लोकांनाच प्रश्न विचारतो. मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. काय माझं चूक आहे? तुम्ही घ्या आढावा. धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढ्या जिल्हा परिषदचे मतदारसंघ येतात, पंचायत समितीचे मतदारसंघ येतात, नगरपालिकेचे मतदारसंघ येतात, घ्या आढावा तुम्ही. का आमची अशी वाताहत व्हावी? मी अनेक कार्यकर्त्याचं नाव सांगू शकतो इथं, जी माणसं आमच्यासारखीच काम करतात. नाही आमच्यासारखंच काम केलं आहे. मी छाती टोकपणे सांगतोय, आमच्यासारखंच रात्रंदिवस राबलेत लोकांसाठी. का पराभव त्यांचा? मग लोकांचा ट्रेंड जर असा असेल की सत्ताच पाहिजे, सत्तेकडेच गेलं पाहिजे, तर मग आम्ही गेलो तर काय चुकलं आमचं? बिलकुल. मला मी तुम्हाला थोडासा इंटरव्ह्यू लांबेल, पण मी तुम्हाला हे विचारायचं मला आता, की बघा तुमच्याकडे ना पुढची जनरेशन बघते लक्ष धरून. तुमच्याकडे आधीची जनरेशनचं नाही, आधीच्या जनरेशनचं म्हणलं की गेलं. मी लोकसभेच्या निवडणुकीत मला लोकांनी स्वीकारलं, मी मान्य केलं. विधानसभेत सुद्धा मी तुम्हाला प्रामाणिकपणे कबूल केलं, स्वीकारलं लोकांनी. पण नेमकं आताच काय आमचं चुकलं होतं हा प्रश्न आहे माझा. आमच्यात आता असा काय बदल झाला होता? कारण एका पाठोपाठ एक नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या. तुम्ही घ्या ना माहिती. किती मला सांगा, वेदना नाहीत का त्या? जसा कार्यकर्ता आमचा विजय झाल्यावर त्याला आनंद होतो, तसंच कार्यकर्ता जेव्हा निवडणूक लढवत आहे आणि चांगला काम करणारा कार्यकर्त्याचा जर पराभव होत असेल तर आम्हाला काहीच वेदना होत नसेल का? किंवा ही माणूस काम करण्यासाठी सक्षम आहे पण त्याचा पराभव होतोय आणि तोही दारुण. तिसऱ्या नंबरला गेलाय सोमनाथ गुरव. तुम्ही विचार, माहिती घ्या धाराशिवच्या नगरपालिकेत. अजून किती सांगू तुम्हाला? बोम परांडा वाशी 81,000 मताचं मताधिक आहे मला. एक जिल्हा परिषदचा सदस्य आला निवडून. त्याची पुन्हा काय अवस्था झाली ते पण विचारा. आमच्याकडे सत्ता नाही म्हणून ती बी गेलं. मग आमचं कोण जर मला एक सांगा, केवळ सत्ता नाही म्हणून जर आम्ही कष्ट केलेली माणसं पण राहणार नसतील, लोकांना पण जर त्याच पद्धतीनं पाहिजे असेल, ऊब नाही, सत्तेची ऊब ओमराजे काय स्वतःसाठी नाही वापरत. माझा आहे का, माझा कुठला व्यवसाय नाही, माझा कुठला कारखाना नाही, माझी कुठली संस्था नाही, मला काय त्याचं काय अरे आहे का, मला मतदान टाकणारा मतदार हा सुद्धा फार तुम्ही जी म्हणता ना साधा म्हशीच्या माग काठी घेऊन फिरणार आहे. आहे तुम्ही माहिती घ्या. जर नाही जर असं आढळलं तर बिलकुल मला ठोका. तुम्ही तुमच्या चॅनलवर ठोका की बाबा ही खोटं सांगते.